आणि मग एका बाजूला सगळं एवढं छान सुरू आहे, बहुमतानं आलेलं सरकार आहे, आपले पंतप्रधान एवढी छान भाषणं देत असतात सातत्यानं. मग एवढं सगळं छान सुरू आहे, भारत विश्वगुरू बनतो आहे, स्मार्ट शहरं भोवताली सगळं आहे, सगळ्यांना सगळं मिळतंय, सगळं छान चाललंय, सब चंगासी. अशी सगळी अवस्था असताना हे कोण नेमके असे लोक आहेत, देशद्रोही लोक आहेत की जे म्हणतात की नाही बाबा हे काय बरोबर नाही चाललं, यांचा नक्की काहीतरी प्रॉब्लेम असणार, अशी आणि यांचा काहीतरी अजेंडा असणार, यांना काहीतरी पैसे मिळत असणार, परकीय शक्तींचा हात असणार, अशी सारखी चर्चा सुरू असते. पण आता तू इंदिरा गांधीजींचा उल्लेख केलास किंवा आपण एकूण आता ह्या सगळ्या 75 वर्षांच्या पटावरती पाहिलं तर खरोखरच गेल्या 9 वर्षांमध्ये 2014 पासून, आणि 14 पासून म्हटलं पाहिजे कारण असं की उदाहरणार्थ आपली फार प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणावत ते असं म्हणाले की बाबा देशाला स्वातंत्र्य हे 1947ला नाही मिळालं, 14ला मिळालं. आता बाकीचे बरेच जण असं म्हणत नाहीत, पण ते त्यांच्या मते असंच आहे की 14 सालापर्यंत काय आपलं सरकार नव्हतं आणि आता खरं म्हणजे बहुसंख्याकांनी निवडून दिलेलं असं हे छान सरकार आहे, त्याच्यामुळे खरं म्हणजे लोकशाही आत्ता कुठं आली आहे. त्यामुळे आत्ताची गंमत अशी आहे की जो तुमचा प्रश्न आहे की एका बाजूला लोकशाहीचा गळा घोटला जातोय, उलट काही लोकांचं म्हणणं असं की नाही आत्ता तर खरी कुठं लोकशाही आली की एक चहावाला माणूस हा देशाचा पंतप्रधान झाला, हे लोकशाहीशिवाय शक्य आहे का? माझं तेच म्हणणं आहे की चहावाला देशाचा पंतप्रधान झाला याचं कारण भारतामध्ये लोकशाही होती. हे भारतीय लोकशाहीची यशस्वीता आहे, अचिव्हमेंट आहे की अतिशय छोट्यातला छोटा माणूस सुद्धा इथे पंतप्रधान होऊ शकतो. बरोबर. पण तो झाल्यानंतर पुढे काय करतो हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे ना. त्यामुळे गेल्या 9 वर्षामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की बुद्धिवंतांच्या हत्या होत आहेत, विचारवंतांच्या हत्या होत आहेत, म्हणजे दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यासारख्या विचारवंतांच्या हत्या झाल्या. म्हणजे समजा आता उदाहरणार्थ तुम्हाला माझं मत पटलं नाही तर मला खात्री आहे की म्हणजे मी इथून सुरक्षितपणे जाईन. बरोबर. म्हणजे आपण काही एकमेकांशी भांडू, हा लोकशाहीचा मूलभूत गाभा आहे. पण जर मला पटतच नसेल तर मी उद्या तुमचा खूनच करणार. ही प्रवृत्ती जी आहे ती आपल्याला अलीकडच्या काळामध्ये वाढताना दिसते. म्हणजे आता हे जे गुवाहाटीचं सरकार आहे, हे म्हणजे महाराष्ट्रातलं सरकार आहे, ते गुवाहाटीमुळे मी गोंधळ होतो, ते हॉटेल झाडी वगैरे त्याच्यामुळे जर आपलं बरंच पर्यटन झालं ना, तर सरकार आहे आपल्याकडे, म्हणजे अस्तित्वात आहे सरकार बरं का. कारण सुप्रीम कोर्टानं काय आता नवीन काय केलं असेल तर मला माहिती नाही, आता आपण मुलाखत आपली होईपर्यंत माहित नाही आपल्याला. तर हे जे सरकार आहे या सरकारनं काय दिवे लावले, हे सरकार कसं अस्तित्वात आलं? बरोबर. म्हणजे राजश्रय नसताना हे शक्यच नाही, किंवा संस्थांचा त्यात हस्तक्षेप. म्हणजे 2 दिवसांपूर्वी मी काही वेगळं बोलताय, किंवा आपले पंतप्रधान ते म्हटले की बाबा अजित पवारांनी 70,000 कोटींचा घोटाळा केलाय. आता माझा पंतप्रधानावरती खूप विश्वास आहे, मी त्यांचे नियमित त्यांची भाषणं ऐकत असतो, मी बराचसा वेळ त्याच्यामध्ये जातो. खरं म्हणजे माझा आता 18 तास माणूस तो काम करतो आणि माझा कामाचा वेळ मात्र त्यांची भाषणं ऐकण्यात जातो. पण त्या भाषणामध्ये त्यांनी असं सांगितलं, मी म्हटलं अरे एवढ्या कोटीचा घोटाळा केलाय, आणि 2 दिवसांनी तेच अजित पवार पंतप्रधानांसोबत होते आणि पंतप्रधानांना टिळकांच्या नावे पुरस्कार होता. म्हटलं हे लयच भारी कार्यक्रम आहे. मग आता मी कुठल्या पंतप्रधानांचा विश्वास ठेवायचा? म्हणजे 2 दिवसांपूर्वी बोललेल्या की त्याच्यानंतर त्यांच्यासोबत स्टेज शेअर करणार आहे, काहीतरी पाहिजे ना. म्हणजे दुभंग व्यक्तिमत्व असा एक शब्दप्रयोग मानसशास्त्रामध्ये केला जातो, किंवा मल्टीफ्रेनिक ज्याला म्हणतात, किंवा असा शतखंडित झालेला माणूस. त्यामुळं आज तो वेगळं बोलतो, त्याला लक्षात राहत नाही. तो गजनी पिक्चर होतो की नाही, की त्याला विसरून जातो तो आपण 15 मिनिटापूर्वी काय बोललो, किंवा ते तसं आपल्या पंतप्रधान झाले असं माझं म्हणणं नाही बरं का. म्हणजे पंतप्रधानांविषयी माझ्या मनात प्रचंड आदर आहे, फार मोठा माणूस. त्यांनी पण सतत खोटं काय बोलतात ते मला कळत नाही. हे मला अडचण तेवढीच आहे फक्त, म्हणजे एवढा मोठा माणूस, एवढा मोठा वक्ता, आणि काय म्हणजे काय केलं त्यांनी. म्हणजे आंबेडकरांचा उल्लेख केला म्हणून मला एकदम आठवलं, आंबेडकरांचं जे संविधान सभेतलं भाषण आहे, शेवटचं भाषण, त्याच्यामध्ये त्यांनी इशारा देऊन ठेवला होता की भारताला सगळ्यात मोठा धोका हा विभूती पूजेचा आहे, की एकाच माणसाच्या चरणी जर आपण सगळं आपलं स्वातंत्र्य वाहिलं तर इथल्या लोकशाहीचं अधःपतन हे अटळ आहे. कारण ते म्हटले आपल्याला अशी सवय आहे, जसं महाभारतामध्ये आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत वगैरे, धर्माला जेव्हा ग्लानी येते
तेव्हा असा एक माणूस येतो, तो स्पायडरमॅन. तो येतो आणि तो सगळं बदलून तो शहेनशाह आहे. हे जी गंमत आहे हे आपल्या मनामध्ये कुठेतरी आहे. किंवा आता क्रिकेटविषयी बोललो मी, तर त्याच्यामुळे सुद्धा आपण आपलं व्यक्तिप्रेम एवढं प्रचंड आहे की तो विराट कोहलीनं सगळं केलं पाहिजे किंवा तेंडुलकरनं सगळं केलं पाहिजे, धोनीनं सगळं काही केलं पाहिजे. हे जे काही आहे हे आपल्यामध्ये रुजलेलं आहे आणि त्याचा लोकशाहीवरती फार मोठा घातक परिणाम होतो आणि आता आपण ते पाहतोय. म्हणजे एक इंटरेस्टिंग किस्सा आहे आणि आपल्या कार्यक्रमाचा रिअल किस्सा असं असल्यामुळे तुम्हाला रिअल किस्सा सांगतो. 1936 साली मॉडर्न रिव्ह्यू नावाच्या एका नियतकालिकामध्ये एक लेख आला आणि त्या लेखामध्ये असं म्हटलं होतं की जवाहरलाल नेहरू या माणसापासून सावध राहा. हा माणूस फार डेंजर आहे. हा भारतामध्ये हुकुमशाही आणू शकतो, हा भारतामध्ये फॅसिझम आणू शकतो. पण नेहरू हे खरं म्हणजे अतिशय लोकप्रिय नेते होते. ज्या काळामध्ये कुठलाही मीडिया नव्हता, त्या काळामध्ये लोकांसोबतचा त्यांचा डायलॉग अतिशय छान प्रकारे. तर त्याच्यामुळे नेहरूंविषयी असं कोण बोलतंय असा प्रश्न लोकांना पडला. लेखाच्या खाली लेखकाचं नाव चाणक्य. आता चाणक्य सध्या कोणालाही म्हटलं जातं. चाणक्य नक्की कोण असा सगळ्यांना प्रश्न पडला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, तो लेख दुसरा तिसरा कोणी नाही, दस्तूर खुद्द पंडित जवाहरलाल नेहरूंनीच लिहिला होता. म्हणजे नेहरू सांगतात लोकांना की इतकं एखाद्या माणसाच्या प्रेमात असू नका, त्या माणसाला प्रश्न विचारा. हे स्वतः नेहरूंनी लिहिलेलं आहे. नेहरूंना जी भीती वाटत होती ती त्यांच्या मुलींना खरी ठरवली. इंदिरा गांधींनी. बरोबर ना. त्यांच्या लोकप्रियतेने शेवटी त्यांनी जी आणीबाणी लादली ती अर्थातच चुकीची होती आणि ती सुद्धा काय म्हणू आपण त्याला लोकशाही अतिशय धोक्यात त्या काळात होती. पण एक गोष्ट हे सांगून मान्य केली पाहिजे की इंदिरा गांधींनी अनेक चांगले निर्णय घेतले. म्हणजे आणीबाणी हा त्यांच्या याच्यातला 2-2.5 वर्षांचा कालखंड आहे. पण त्याच्या अगोदर सुद्धा त्यांनी अतिशय समाजवादी, लोकशाहीला अनुसरून आणि सर्वसामान्यांच्या हिताचे, लोककल्याणकारी असे अनेक निर्णय घेतले. त्याच्यामुळे जेव्हा इंदिरा इज इंडिया अशा प्रकारची सगळी घोषणा होती, इंदिरा गांधी सुद्धा त्या लोकप्रियतेच्या लाटेवरती स्वार झालेल्या होत्या. पण त्याच इंदिरा गांधींना भारतीय लोकांनी पाडलं. त्या स्वतः निवडणुकीमध्ये पडल्या आणि त्या पडल्यानंतर दुसरं सरकार स्थापन झालं. पण त्यांना राज्य चालवता आलं नाही आणि ज्या इंदिरा गांधींना पाडलं त्यांनाच लोकांनी परत डोक्यावरती घेतलं. ही भारतीय लोकशाहीची गंमत आहे की 1980ला त्या परत आल्या निवडून. तर भारतीय लोकशाहीमध्ये अशा प्रकारचे चढ उतार अशा प्रकारचे आहेत. पण एका माणसाच्या हातामध्ये जर गेलं तर मात्र भारतीय समाज ते ऐकत नाही. हा इतिहास आहे आणि इतिहासाकडनं आपण शिकलं पाहिजे असं मला वाटतं. हॅलो मित्रांनो आणि मैत्रिणींनो, ही एक छोटीशी क्लिप होती आणि याचा संपूर्ण व्हिडिओ पॉडकास्ट तुम्हाला जर ऐकायचा असेल, बघायचा असेल तर इथे लिंक दिली आहे आणि ते बघितल्यानंतर मला खात्री आहे की तुम्हाला नक्की आता जे काही देशात सुरू आहे म्हणजे धर्म, राज्यकर्ते, पक्ष या अराउंड लोकशाही म्हणजे काय आणि लोकशाही खरंच धोक्यात आहे किंवा नाही हे जर जाणून घ्यायचं असेल, तो गोंधळ जर दूर करायचा असेल तर हा व्हिडिओ, संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. तिथे क्लिक करा आणि या व्यतिरिक्त तुमची काही वेगळी मतं असू शकतात, श्रीरंजन आवटेंनी जी मतं मांडली आहे या व्यतिरिक्त, तर ती कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि रिअल किस्साला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.